गेले 2-3 दिवस जोरदार वातावरण निर्मिती केलेल्या मान्सूननं राज्यामध्ये दिमागदार आगमन केलेलं आहे। मान्सून राज्यात महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे। सध्याची स्थिती म्हणजे खरं तर आपल्यासाठी गुड न्यूज आहे, कारण गेले अनेक दिवस अनेक महिने आपण दुष्काळात होरपळत होतो। अशा वातावरणात अशा परिस्थितीमध्ये गुड न्यूज आपल्याला मिळालेली आहे। हा नकाशा तर किंवा हे चित्र तर सगळं काही सांगणार आहे, स्पष्ट करणार आहे। आपल्यासोबत आहेत कृष्णानंद होसाळेकर सर, पुणे IMDचे प्रमुख। सर, जरा समजावून सांगा की मान्सून कुठे आलाय, त्याचं आजचं काय स्टेटस आहे आणि आत्तापर्यंतची प्रगती, या पुढच्या काळाची प्रगती। आपण बरोबर म्हणालात की ज्याची आपण गेले काही दिवसापासून किंवा काही महिन्यापासून वाट बघत होते, तर तो केरळमध्ये 30 मेलाच तो दाखल झाला होता। आणि त्याच्यानंतर मग त्याचा जो प्रवास आहे, जर का आपण इथे बघितलं तर 30 मेला जो आहे तो केरळला दाखल झाला। हवामान विभागाने म्हटलं होतं की 31 तारखेला केरळला होणार, तो एक दिवस अगोदर केरळला आला पूर्वानुमानाप्रमाणे। आणि मग ह्या ज्या निळ्या रेषा आपल्याला दिसतात ह्या दर्शवतात की कशा प्रकारे तो मान्सून उत्तरेकडे सरकत गेला। तर सर्वसाधारणतः 4 ते 5 जून वेळी तो गोव्यावरती आलेला होता। आणि आज हवामान विभागाने जाहीर केलं की 6 जूनला जो आहे तो पाऊस राज्यामध्ये दाखल झालेला आहे। ही जी निळी रेषा आहे ती आपण बघता ती महाराष्ट्र राज्याच्या वरतून जाते। तर हा जो भाग आहे, हा भाग सध्या आपण बघतोय की हा मान्सूनच्या प्रभावाखाली आहे। तर याच्यामध्ये ही जी रेषा ही रत्नागिरीपासून सुरू होते, म्हणजे सिंधुदुर्ग कोकणामध्ये कव्हर झाला। त्याच्यानंतर मग सोलापूर, तर या ठिकाणी सोलापूरहून ती रेषा जाते आणि मग पुढे ती तेलंगणा या भागातून पुढे सरकते। तर एकंदर जर का आपण म्हटलं तर गेल्या 24 तासामध्ये आपण म्हटलं तर या सर्व भागांमध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस दिसत होता। गेल्या 24 तासामध्ये पावसाचे जे वितरण आहे या भागामध्ये, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि थोडासा जो मराठवाड्याचा थोडा भाग आणि मग दक्षिण कोकणातला काही भाग, या ठिकाणी आपल्याला पाऊस आलेला दिसतोय। पूर्वानुमान असं आहे की पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये, अर्थात ही जी एक रेषा आहे या ठिकाणी अशा प्रकारची एक सिस्टम तयार झाली आहे जी मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल आहे अरबी समुद्रामध्ये। त्याचा परिणाम म्हणून हवामान विभागाने असं म्हटलं आहे की पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये मान्सून जो आहे तो कोकणामध्ये अजून वर, महाराष्ट्रातल्या अजून काही भागामध्ये येण्याची शक्यता आहे। आणि कोकणामध्ये इन्क्लुडिंग मुंबई, म्हणजे मुंबईसह पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर एकंदर चित्र जे आहे ते असं मी म्हणेन की गेले 2-3 दिवस आपण पुण्यामध्ये पण बघतोय की रोज गडगडाट असं पाऊस होतोय। अजून पुण्यामध्ये पाऊस आलेला नाही आहे, आजही तशा प्रकारचं पूर्वानुमान आहे। पण एकंदर चित्र बघता तारखेप्रमाणे जर का बघितलं तर आपण 5 जूनला तळ कोकणामध्ये तो सरासरी प्रमाणे येतो, 10 जूनला पुणे मुंबई जवळ येतो आणि सर्वसाधारणतः 15 जूनची जी तारीख आहे त्यावेळी तो संपूर्ण महाराष्ट्र काबीज करतो। तर सध्या आपल्याकडे वेळ आहे, आज आपण 6 जूनला आहोत, तर आपण असं म्हटलं की पाऊस जो आहे तो आपल्या वेळेवरती राज्यामध्ये आला, ज्याची राज्याला आणि सर्वांनाच खूप गरज होती असं मी म्हणेन। म्हणजे 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असं साधारणपणे, म्हणजे याच गतीनं जर पुढे गेला तर असं चित्र राहील। अशा परिस्थितीमध्ये खास करून म्हणजे शेतकऱ्यांसाठी म्हणून काय आपल्याला सल्ला द्यावा लागेल, म्हणजे त्याची गती कायम राहील, त्यातलं सातत्य कायम राहणार आहे किंवा काय? कारण शेवटी पेरणी धरायची आहे, पेरण्या करायच्या आहेत, त्या दृष्टिकोनातून जे पूर्वानुमान हवामान विभागाने दिलं पुढच्या 4 ते 5 दिवसासाठी राज्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की सर्वसाधारणतः राज्यातल्या बऱ्याचशा भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढच्या 4-5 दिवसामध्ये। कोकणामध्ये काही ठिकाणी आपल्याला पावसाचा जो आहे वेग आहे तो वाढताना दिसेल पुढच्या 4-5 दिवसांमध्ये। त्यामुळे कोकणवासियांसाठी पाऊस नक्कीच पुढचे 4-5 दिवस मान्सूनचा पाऊस असेल, खास करून दक्षिण कोकणामध्ये। उत्तर कोकणामध्ये अजून पाऊस यायचा आहे, पण तरी पण पाऊस राहील, आपल्याला पाऊस दिसण्याची शक्यता पुढच्या 4-5 दिवसामध्ये कोकणामध्ये आहे। आपण एक प्रश्न विचारलात की पेरणीसाठी शेतकऱ्यांनी काय करावं, तर मी असं म्हणतो की हा जो सध्या पाऊस राज्यामध्ये आलेला आहे हा जवळजवळ एक 8-9 महिन्यानंतर आलेला पाऊस आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये राज्यासमोर गेल्या वर्षाच्या पावसाने बरेचशी आव्हानं निर्माण केली होती। बऱ्याच ठिकाणी आपण जसं म्हणालात की काही दुष्काळजन्य परिस्थिती पण आपल्याला दिसते, तसे रिपोर्ट येत आहेत। त्यामुळे जमीन जी आहे ती कोरडी असण्याची शक्यता खूप जास्त आहे। त्यामुळे हा जो पहिला पाऊस आहे किंवा हा जो मान्सूनच्या सुरुवातीचा जो पाऊस आहे त्याच्यामध्ये पेरणी करू नये
असं हवामान विभाग नेहमी म्हणत असतं आणि पेरणी कधी करावी ह्याच्यासाठी हवामान विभाग आणि कृषी विभाग हे दोघंही मिळून शेतकऱ्यांना तशा प्रकारचं मार्गदर्शन करतील की आता हवा तितका पाऊस तुमच्या भागामध्ये पडलेला आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये पडलेला आहे, तुमच्या तालुक्यामध्ये पडलेला आहे, त्याप्रमाणे मग तुम्ही पेरणी करा. तर मला असं वाटतं की आता जो पाऊस पडला ही या आनंद वार्तेसह शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाला सुरुवात नक्कीच केली असेल आणि त्याला आता वेगही मिळेल. ज्या पद्धतीने पूर्वानुमान दिलं आहे की पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये राज्यामध्ये अजून काही ठिकाणी येणार आहे, मुंबईसह कदाचित मुंबईकर पण त्याची वाट बघत असतील. तर मी असं म्हणेन की शेतकऱ्यांनी आपल्या कामाची लगबग करायला हरकत नाही. पेरणीसाठी थोडासा धीर धरायचा आणि हवामान विभाग आणि कृषी विभाग काय सांगतं नेमकं त्या वेळेचा फायदा घेऊन मग त्यांनी पेरणीला सुरुवात करावी असं माझी शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे. म्हणजे आधी मातीची ताण भागवायची आणि नंतर मग बऱ्यापैकी स्थिरावला मान्सून की मग पेरणी करायची असं साधारणपणे किंवा कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार असं. बरोबर आहे. जे सल्ले कृषी विभाग, कारण हवामान विभाग पावसाची आकडेवारी कृषी विभागाला देते. कृषी विभाग मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या मातीची जी ओल आहे ती किती ओल आहे ह्याच्यावरती आधारित मग ते शेतकऱ्यांना सल्ले देते की तुम्हाला आता पेरणीसाठी हरकत नाही. तर त्याच्यासाठी थोडं शेतकऱ्यांनी धीर धरावा. पण मला असं वाटतं कामाची लगबग करायला हरकत नाही आहे. पाऊस पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही असं म्हटलं की महाराष्ट्राला बऱ्याचशा भागामध्ये येण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभाग जे पूर्वानुमान देणार आहे त्या ठिकाणी सर्वांनीच लक्ष द्यावं आणि पाऊस जो आहे तो वेळेवरती आला आहे, त्यामुळे त्याची विशेष आता काळजी करायची तशी गरज नाही आहे की तो कधी येणार म्हणतो. आता आलेला आहे, तळ कोकण त्याने रत्नागिरीपर्यंत पोचला आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही म्हटलं आहे 3-4 दिवसामध्ये अजून तो उत्तर कोकणामध्ये आणि राज्यातल्या काही भागामध्ये सरकेल. त्याकडे थोडंसं आपण सर्वांनीच म्हणून लक्ष देऊया. पेरणीसाठी थोडा धीर धरा आणि योग्य वेळी ती करणं फार गरजेचं आहे. आणि सर शेवटचा प्रश्न म्हणजे खरं तर याआधी देखील IMDने 2 वेळा आपले अंदाज जे आहेत ते व्यक्त केलेले आहेत, वर्तवलेले आहेत या वर्षीच्या एकूणच मान्सून संदर्भातले. राज्यामध्ये आपण म्हटलं की सरासरी इतका किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस अशी शक्यता आहे. काय साधारणपणे आपण चित्र बघायला मिळेल किंवा काय अपेक्षा ठेवू शकतो? हवामान विभागाने काही दिवसापूर्वीच म्हणजे एक 8 दिवसापूर्वीच या महिन्याच्या सुरुवातीलाच आपण असं म्हटलं होतं दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान आम्ही दिलं दीर्घकालीन. तर त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की संपूर्ण देशामध्ये पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा जास्त असेल. म्हणजे देशाच्या सरासरीच्या 106% पाऊस देशामध्ये असेल. हे एक चांगलं चित्र आहे. दुसरं आम्ही जूनचा पाऊस कसा असेल त्याबद्दल आम्ही म्हटलं. तर जूनचा जो पाऊस आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की सर्वसाधारणतः जर काही इथे दाखवायचा प्रयत्न केला तर ही जी एक रेषा आहे सर्वसाधारणतः या रेषेच्या खाली जो पाऊस आहे तो सर्वसाधारणतः सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. त्या मानाने याच्या रेषेच्या वरच्या भागामध्ये तो सरासरीपेक्षा थोडा कमी असण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात हे काय आहे हेही मी सांगेन, कारण हा जो वरचा भाग आहे इथे मान्सून पोचायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे म्हणजे जर का आपण आपली जी राजधानी आहे नवी दिल्ली त्याची जर का तारीख बघितली तर ते 30 जूनची तारीख आहे. तर त्यामुळे 30 जूनची ही जी तारीख आहे ही सर्वसाधारणतः दिल्लीच्या आसपासची तारीख आहे. त्यामुळे पाऊस पोचायला तिथे वेळ लागतो म्हणून सरासरी त्याची कमी आहे. महाराष्ट्राबद्दल म्हणायचं असेल तर जूनचा पाऊस राज्यासाठी पण चांगला दिसतोय. ही चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. धन्यवाद सर जी24 तासशी बोलल्याबद्दल. तर इतके दिवस राज्यामध्ये किंवा देशामध्ये राजकीय वारे वाहत होते, आता नैऋत्य मोसमी आता मान्सूनचे वारे वाहायला लागलेत आणि निश्चितपणे ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.